हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात? आज मी काय बनवते आहे पहा. आज मी घेतलेलं आहे न्यूट्रियल सोया मिनी चिंक्स. तर याच्यापासून मी काय बनवणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मी गॅस चालू केला आणि हा गॅस मी ही रेसिपी कुठे केली आहे तर हे मी सांगन. तर ही रेसिपी मी आईच्या इकडे केली होती. तर मी तिकडे गेल्यानंतर ही रेसिपी शूट केली होती आणि त्यानंतर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करायची. मग मी ते सोयाबीन सगळे फोडून घेतले, एका डिशमध्ये काढून घेतले. त्याच्यामधले सोयाबीन जेवढे होते तेवढे. आणि तुम्ही म्हणत असाल एवढ्या सोयाबीनपासून काय करायचे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मी इथं पाणी कोमट करायला ठेवलेले. पाणी कोमट झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे सोयाबीन. कशासाठी, तर ते छान असे भिजून निघले पाहिजे. आणि थंड पाण्यामध्ये जर ॲड केले तर जे हवेत तसे ते फुगत नाही, म्हणून मी ते गरम पाण्यामध्ये भिजवते. तर हे मिनी आहेत, याच्यामध्ये मोठ्या साईजचे पण भेटतात, तुम्ही तेही यूज करू शकता. मी छोट्या साईजचे यूज केलेले आहे. आणि आता हे मी ठेवणार आहे गरम पाण्यामध्ये. तर हे मी किती वेळ ठेवणार आहे मोजून मी ते 5 मिनिट ते 10 मिनिट ठेवणार आहे. एक वाफेवरती ते पूर्णपणे भिजून निघेन असं 5 ते 10 मिनिट मी ठेवून देणार आहे. आणि 5 ते 10 मिनिटामध्ये मी पुन्हा एकदा चेक करणार आहे झाले की नाही. तर ते खूप छान पद्धतीने भिजलेलं होतं आणि म्हणजे फुगलंही होतं आणि फुगून त्याची साईज एक थोडी मोठी झालेली होती. तर म्हटलं चला आता बाकीची तयारी करून घेऊया. तर मी ते सोयाबीन स्वच्छ असं म्हटलं काढून घ्यायचं आणि धुवून घ्यायचं. तर सोयाबीन कधीही भिजत घातलं तर ते डायरेक्टली यूज करू नका. ते छान असं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घ्यायचं. म्हणजे त्याच्यातलं पूर्णपणे पाणी हे काढून टाकायचं, पाणी ठेवायचं नाही. तर छान असं मी ते पाणी काढून घेतलं आणि ते पाणी काढल्यानंतर एक थोडंसं ड्राय होतं. साहजिक आहे, आता त्याच्यामध्ये तर पाणी राहणारच आहे, पण एवढं असं राहत नाही. तर मग मी ते एका मोठ्या टोपामध्ये काढून घेतलं. तर त्यामध्ये मी ॲड करते आहे जेवढं पाहिजे ना आपल्याला, आपलं जेवढं अवेलेबल असेल, की आत्ता मला थोडं करायचं जास्त करायचं त्यानुसार मी ॲड करते कॉर्नफ्लॉवर आणि मैदा. कॉर्नफ्लॉवर मैदा ॲड केल्यानंतर मी ॲड करते त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट. आलं लसूण आणि थोडीशी मी कोथिंबीरही घातली होती. आलं लसणाची कोथिंबीरची पेस्ट. त्यामध्ये टाकते मी मिरेपूड, जिरेपूड आणि थोडासा मंचुरियन मसाला. तर हे सगळं मी छान असं ॲड करते आणि त्यात मी मला आवडतात म्हणून काही सॉसेस ॲड केलेले. त्यामध्ये सोया सॉस आणि चिल्ली सॉस हे दोन्ही सॉस ॲड केलेले. मैत्रिणींनो, जसं तुमचं करायचं प्रमाण असेल तसंच तुम्ही ॲड करा. तर मला जेवढं हवं होतं तेवढं मी ॲड केलं. त्यानुसार मी माझ्या आवडीनुसार मी त्यात मसालाही ॲड केलेले. त्यामध्ये हळद, थोडीशी धना पावडर, मटण मसाला आणि लाल तिखट मी ॲड केलं होतं. हे मला आवडतात म्हणून. हे पूर्णपणे ऑप्शनली राहील, ॲड करा किंवा करू नका. तर मी छान असं ते मिक्स करून घेतलं. तर म्हटलं चला आता हे छान मिक्स केलं. चवीनुसार मी थोडं मीठ घातलं, बिकॉज सॉसमध्ये आणि मसाल्यांमध्ये मीठ हे अवेलेबल असतं. मंचुरियनचा जो मसाला असतो त्यामध्ये मीठ हे अवेलेबल असतं, म्हणून मी मीठ हे थोडं कमीच घातलं. आणि त्यात घातली मी कोथिंबीर. मग आता मिक्स करायचं म्हटल्यावरती आपल्याला पाण्याची गरज पडत नाही, बिकॉज ऑलरेडी आपण सोयाबीन भिजून घेतलेले असतात आणि त्यामध्ये पाणी अवेलेबल असतं. त्यामुळे मी छान असे मिक्स करून घेतले आणि तुम्ही पाहू शकता मिक्स केल्यानंतर किती छान दिसतात. मग म्हटलं चला आता काय करायचं आहे, तेल गरम करायचे आणि ते तेलामध्ये सोडायचे. साहजिक आहे, तुम्हाला आयडिया आलीच असेल एवढं सगळं पाहून मी काय बनवते. तर हो, मी बनवते सोयाबीन चिल्ली. तर मी छान अशी मिक्स केल्याच्यानंतर कढईमध्ये तेल ठेवलं, तेल तापवलं आणि मग ते तेलामध्ये सोडून दिलं. आणि तेलामध्ये 2 ते 3 मिनटात अगदी ते इझिली फ्राय होऊन जातं. आणि ते छान असं मी फ्राय करून घेतलं. आणि एक कॉर्नफ्लॉवर असल्यामुळं ते छान फ्राय होतं आणि जसं जसं ते थंड होतं तसं तसं त्याचा कुरकुरीत क्रंचीपणा खूप टेस्टी लागतो. हे पहा, मी मस्त अशी रेसिपी बनवलेली आहे. तुम्हाला नक्की आवडते की नाही, एक लाईक, कमेंट, शेअर करून सांगा आपली सोयाबीन चिल्ली कशी झालेली आहे. हो, तुम्ही तिला ग्रेव्ही करून पण खाऊ शकता, पण माझ्या मुलींना तर अशीच आवडते म्हणून मी त्यांना तशीच दिली आणि त्यांना खूप अशी आवडली. एकदम टेस्टी अशा बोलत होत्या आणि त्यांनी खाल्लीही खूप.
तर तुम्हालाही अशी आवडते का? नक्की करून पहा आणि मला आवर्जून सांगा.